तक्षक डिफेन्स सिस्टीम या प्रणालीचा मी सीईओ म्हणा किंवा लॉन्च मी केली. सो बेसिकली तक्षक डिफेन्स सिस्टीम बेस्ड ऑन द आर्मी प्रोजेक्ट. जे काही अटॅक्स वगैरे झाले, पुलवामा अटॅक्स, दंतेवाडी अटॅक्स झाले, त्या अटॅक्स तुम्ही काम करतोय. संकट कितीही असोत, घरची परिस्थिती कशीही असो, या परिस्थितीवर मात करून एक आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी धडपड करणं क्वचितच काही विद्यार्थ्यांना जमतं. एक विद्यार्थी आपल्या व्यासपीठावर आहे, रितेश पाटील. आज आपण त्यांच्याशी हितगुज करूया की नेमकं त्यांनी काय केलेलं आहे, शैक्षणिक क्षेत्रात कशी उंच भरारी घेतलेली. रितेश, तुझं महादर्पण मध्ये स्वागत आहे. नमस्कार. तुझं बॅकग्राऊंड काय आहे, तुझी घरची परिस्थिती काय आहे, काय सांग? हॅलो सर, माझं नाव रितेश सुनील पाटील. मी छोट्याशा गावामधून बिलॉंग करतो. नांदरी गाव, अंबरनाथ तालुका, जिल्हा जळगाव. बेसिकली मी बीएससी केमिस्ट्रीचा स्टुडंट आहे. आर.सी. पटेल एसीएस कॉलेज शिरपूर. खरं तर 12वीला मला 83.7% होते. बट मी ते सायकोलॉजिकल पॅथ म्हणा किंवा एक ट्रेडिशनल पॅथ म्हणा, मी इंजिनिअरिंग, फार्मसी चूज न करता बीएससी केमिस्ट्री चूज केली. बेसिकली मला खूप लोकांनी सांगितलं की तू ॲज अ स्टुडंट पर्सेंटेज चांगले, तू इंजिनिअरिंग घेऊ शकतो, तुझं लक्ष त्यावर केंद्रित करू शकतो. बट ट्रेडिशनल पॅथ फॉलो न करता मी बीएससी केमिस्ट्रीकडे वळलो आणि त्यातूनच माझं जे सुरुवात ते फॉलो झालं. इनोव्हेशन आणि डिफेन्स टेक्नॉलॉजी या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? जेव्हा मी 12वीला असताना जे काही घटना मी बघितले, फॉर एक्झाम्पल पुलवामा अटॅक, दंतेवाडी अटॅक, ते अटॅक झाल्यानंतर मी एक क्युरिओसिटी माइंडने विचार केला की ऍक्च्युली हे का होतं, का नाही होतं. सो जसं मी बीएससीच्या फर्स्ट इयरला गेलो तेव्हा एक आविष्कार नावाची कॉम्पिटिशन होती. सो त्या कॉम्पिटिशन थ्रू मला समजलं की इनोव्हेशन ऍक्च्युली काय असतं, कुठं आपण स्टँड करू शकतो आणि जे रिअल टाइमचे प्रॉब्लेम्स आपण ऐकतो ते प्रॉब्लेमला ऍक्च्युली सोल्युशन कसं आपण देऊ शकतो. सो त्या थ्रू मला ते जाणण्यात आलं. इंजिनिअरिंग ऐवजी बीएससी केमिस्ट्री निवडण्यामागचा दृष्टिकोन काय होता आणि रिसर्च आणि इनोव्हेशन मध्ये याचा नेमका काय फायदा होणार आहे? बेसिकली मी कुठल्या स्ट्रीमला एक बॅड इम्पॅक्ट म्हणून नाही शो करणार आहे. ज्याची आवड जी आहे तो ते करू शकतो. बट बीएससी जे काही इंजिनिअरिंग आहे त्यामध्ये मी 4 वर्ष मी गुंतायला नाही पाहिजे होतं. त्यामध्ये खूप सारे घटक निर्माण झाले. बीएससी केमिस्ट्रीमध्ये हँड्स ऑन एक्सपेरिमेंट किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक जी राहते ते राहते आणि त्यातूनच मला निर्माण झालं इनोव्हेशन कसं करायचं. इनोव्हेशन हे काही पारंपरिक दृष्टीने चालणारा एक घटक नाही, तर इनोव्हेशनला एक प्रॉब्लेम उचलायचा, त्यावर कसं आपण सोल्युशन देऊ शकतो. एखादा प्रॉब्लेम आहे त्यावर कसं आपण बेटर दॅन बेस्ट सोल्युशन कसं प्रोव्हाइड करू शकतो, हे आहे इनोव्हेशन. याच्यातून नेमकं आता तुझी ओळख काय निर्माण झालेली आहे? याच्यातून सध्या मी 2 सेक्टरवर काम करतो. एक आहे हेल्थ केअर सेक्टर आणि सेकंड आहे आर्मीचा डिफेन्स सेक्टर. सो हेल्थ केअर सेक्टर आणि डिफेन्स सेक्टर काम करण्यासाठी मला खूप अडचणी आले. सो रिसेंटली 2026 मध्ये तक्षक डिफेन्स सिस्टीम या प्रणालीचा मी सीईओ म्हणा किंवा लॉन्च मी केली. सो बेसिकली तक्षक डिफेन्स सिस्टीम बेस्ड ऑन द आर्मी प्रोजेक्ट. जे काही अटॅक्स वगैरे झाले, पुलवामा अटॅक्स, दंतेवाडी अटॅक्स झाले, त्या अटॅक्स तुम्ही काम करतोय. ही नेमकी ही जी सिस्टम आहे ही जवानांच्या म्हणजे सैनिकांच्या किंवा सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसाठी नेमकी काय काम करते, कशी काम करते? पीडीएस सिस्टीम बेसिकली तक्षक डिफेन्स सिस्टीम आहे. जे काही व्हीआयपीज वगैरे जे असतात, सीएम पीएम और अदर मंत्री असतात, त्यांच्यावर आपण 20-20, 30-30 जे काही कॉन्वॉयस असतात त्यांना प्रोटेक्शन आपण देऊ शकतो. बट वाय वी कांट गिव्ह फॉर द सीआरपीएफ जवान्स किंवा बीएसएफ जवान्स जे काही ऍक्च्युली रस्त्याने चालतात त्यांना आपण प्रोटेक्शन का नाही देऊ शकत. बेसिकली सिंगल क्लिक मध्ये आपण कुठलीही गाडी येते त्यांना ब्लास्ट करून जाते, कोणी येतं गन फायर करून जातं, आरपीजीस, आरडीएक्स वगैरे का घेऊन जातो. तर त्या क्वेश्चनवर मी रिसर्च केलं आणि त्यातून टीडीएस सिस्टमचा लॉन्च झाला. बेसिकली तक्षक डिफेन्स सिस्टम बेस्ड ऑन द एआय मॉडेल प्लस रडार लिडार सेन्सर्सवर काम करते. सपोज इनकमिंग मिसाईल किंवा आरडीएक्स आरपीजी कुठल्याही रेंजने येऊ द्या, विदिन 0.5 सेकंड ते त्याला अल्डर करतं. we can't say the 100% surety we provide, but 95% we can reduce that damage after the damage. हा त्या डिफेन्स सिस्टम थ्रू आपण करू शकतो.
ही सिस्टम कार्यान्वित करण्यासाठी किंवा लॉन्च करण्यादरम्यान तुम्हाला अनंत म्हणजे अनेक अडचणी आल्या असतील. बरोबर. म्हणजे तांत्रिक अडचणी असेल, आर्थिक अडचणी असेल, किंवा संशोधनातील आव्हाने असतील. नेमकं याच्यावर तुम्ही कशी मात केली? आपण एक म्हणतो ना सेल्फ ऑब्सेशन, जे आपण सक्सेस वरून न शिकता फेल्युअर्स वर कसं शिकतो, हा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे. आणि जे काही अडचणी येतात तिथं सर्वांच्या लाईफमध्ये अडचणी येतात. कोणी शिक्षक असेल, शिक्षकाच्या लाईफमध्ये अडचणी आहे. ॲज अ स्टुडंटच्या लाईफमध्ये खूप अडचणी आहे. सो एक इनोव्हेशन करताना अडचणी तर येतात, बट त्या अडचणीवर आपण जेव्हा मात करतो, तेव्हा आपल्याला नक्कीच सक्सेस भेटतं आणि त्यातूनच आपण नवीन डेव्हलपमेंटकडे जाऊ शकतो. आतापर्यंत तुमचा जो म्हणजे आविष्कार कन्व्हेन्शन, STI, PAC याच्यातला जो अनुभव आलेला आहे, की तो अनुभव नेमकं काय सांगाल त्याच्याबद्दल? आविष्कार आविष्कारमुळेच माझं इनोव्हेशनचं बर्थ झालंय असं मी सांगू शकतो. आविष्कार 2021, 22, 23 सलग 2-3 वर्ष मी डिस्ट्रिक्ट लेव्हलला फर्स्ट आलोय. ॲज वेल ॲज युनिव्हर्सिटी लेव्हलला पण फर्स्ट आलोय. तसंच मी स्टेट लेव्हलला पण पार्टिसिपेट केलंय आणि त्या फोरममध्ये सुद्धा मी इन्व्हॉल्व होतो. रिसेंटली STPIC एक तिरुवनंतपुरम तामिळनाडूला एक समिट होतो. त्यात मला ॲज अ इन्व्हॉल्व म्हणून बोलवलं होतं. त्यामध्ये जे काही डिफेन्स समिट होते बंगळुरूला, तिथं पण हा डिफेन्स प्रोजेक्टला तिथं चालना भेटली होती. आविष्कार म्हणजे लोक मला सांगायचे की आविष्कार एक त्या लेवलची एक्झाम आहे, एकदम लोअर कास्ट लेवलची एक्झाम आहे. पण तिला एक्झाम न बघता आपल्यासाठी काय संधी उपलब्ध म्हणून बघायची. ऍज अ स्टुडंटला माहिती पाहिजे की कुठली संधी हे लो लेवलची नसते, ती आपण कसं साकार करतो त्यावर इम्पॉर्टंट असते. डिफेन्स टेक्नॉलॉजी सोबतच तुम्ही हेल्थ केअर वर पण काम करतायत. काय सांगाल? हेल्थ केअरवर काम करणं म्हणजे आता सर्वांना माहिती आहे झोमॅटो, ब्लिंकिट वगैरे 7 मिनिटात डिलिव्हरी करतात. बट ॲम्ब्युलन्स का 7 मिनिटामध्ये डिलिव्हरी करत नाही? इंडियामध्ये कोविड-19 मध्ये पॅन्डेमिक मध्ये जे काही फेक मेडिसिन सर्क्युलेट झाले, वाय द मेडिसिन कॅन सर्क्युलेट फेक? आपल्याला माहितीच नाही ना ते फेक मेडिसिन का सर्क्युलेट झाले. WHO ने रिपोर्ट काढला की 95% मेडिसिन फेक होते इंडियामध्ये. तरी इंडियाचे मिनिस्टर जे काही हेल्थ केअर मिनिस्टर ते त्यावर का काम करू शकत नाही. तो त्यावर बेस मी एक हेल्थ केअर ऍप बनवलाय मेडिक्युअर म्हणून. तो रिसेंटली आता पब्लिश होणार. भविष्यात भारतासाठी किंवा भारतीय तरुणांसाठी या क्षेत्रात येणाऱ्या जे नवोदित तरुण असतील यांना तुम्ही काय संदेश देणार? इनोव्हेशनला काही मोठ्या शहराची गरज नसते. इनोव्हेशनला फक्त तुमची थिंकिंग काय आहे, तुमचं करेज काय आहे. तुम्हाला जर एक पेज पण सापडलं इनोव्हेशनचं, त्याला सलग जाऊन तुम्ही एक पूर्ण बुक तयार करू शकता असं माझं म्हणणं आहे. आणि मी ऑलवेज एक सेंटेन्स माझ्या मनात ठेवतो की ड्रीम बिग आणि डेअर टू फिअर, हा शब्द नेहमी लक्षात राहतो माझा आणि मी त्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. रितेशचं जे इनोव्हेशन आहे ते नक्कीच भारतासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट इतर तरुणांना, इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचीही मुलाखत किंवा त्याचे विचार हे नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहेत. रितेशच्या पुढील भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद. सर.